टीसीएस मध्ये भविष्यात जेवढे मनुष्यबळ असेल तितकेच एआय एजंट कार्यरत असतील अशी मोठी घोषणा सर्वात मोठ्या आयटी कंपनीचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी केलंय। चंद्रशेखरन यांच्या वक्तव्याचा सरळ अर्थ असा दिसतोय की टीसीएस मध्ये आता जॉबची भरती होणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीसीएसने दिग्गज एआय कंपनी एंथ्रोपिक सोबत एक मोठा करारही केलाय। त्यामुळे सध्या आयटी इंडस्ट्रीतल्या प्रत्येक कट्ट्यावर एकच विषय लय गरम आहे। एआय आलंय, आता आपल्या नोकऱ्यांचं काय होणार? कम्प्युटर स्वतःचं कोडिंग करायला लागलाय, मग आपल्याला कोण विचारणार? चंद्रशेखरन नेमकं काय म्हणाले? भारतातल्या लाखो आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात का? समजून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय LS मराठी। सगळ्यात आधी विषय समजून घेऊया की हा नेमका विषय काय आहे। टीसीएसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एन चंद्रशेखरन यांनी एक विधान केलं। ते म्हणाले की तो दिवस फार दूर नाही जेव्हा टीसीएस मध्ये जितके कर्मचारी असतील तितकेच एआय एजंट सुद्धा कार्यरत असतील। विचार करा, आजच्या घडीला टीसीएस मध्ये साधारण 5.5 ते 5.6 लाख लोक काम करतात। चंद्रशेखरन यांच्या विधानाचा साधा सरळ अर्थ काढला तर जितकी माणसं तितकीच एआय आधारित एआय एजंट्स कंपनीत काम करतील। हे ऐकल्यावर कर्मचाऱ्यांच्या डोक्यात पहिली शंका येणार ती म्हणजे जर 6 लाख एआय एजंट्स येणार असतील तर मग या 6 लाख माणसांना कंपनी नारळ देणार का? पण इथेच आपल्याला चंद्रशेखरन यांचं पूर्ण वक्तव्य आणि कॉर्पोरेट जगताची चाल नीट समजून घ्यावी लागेल। चंद्रशेखरन यांनी येणाऱ्या काळाची पूर्वकल्पना दिली आहे। त्यांनी स्पष्ट केलंय की एआय आल्यामुळे कंपनीत कामगारांची भरती होणार नाही असं यावरून दिसतंय। एक काम जे करायला आधी माणसाला 10 तास लागायचे ते काम आता एआयच्या मदतीने तो माणूस 2 तासात करेल। उरलेल्या 8 तासात तो काहीतरी नवीन, जास्त बुद्धीचं आणि कंपनीला जास्त नफा मिळवून देणारं काम करेल। यात सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे मास हायरिंग बंद होण्याचा। काही वर्षांपूर्वीपर्यंत इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाहेर टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि कॉग्निझंट सारख्या कंपन्यांच्या बसेस यायच्या। एकाच कॅम्पस इंटरव्ह्यू मधून हजारो पोरांना थेट ऑफर लेटर मिळायची। याला आपण मास हायरिंग भरती म्हणायचो। हा सुवर्ण काळ आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे। कारण जे काम करण्यासाठी कंपन्या आधी हजारो फ्रेशर्सना घ्यायच्या, जसं की डेटा एंट्री करणं, बेसिक कोडिंग लिहिणं, सॉफ्टवेअरची साधी टेस्टिंग करणं किंवा कॉल सेंटरवर ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरं देणं, ही सगळी सोपी आणि पुन्हा पुन्हा करावी लागणारी कामं आता हे एआय एजंट्स डोळे मिटून आणि मानवी कर्मचाऱ्यांपेक्षा 10 पट वेगाने करणार आहेत। त्यामुळे या आयटी नोकऱ्यांवर नक्कीच गदा येणार आहे। टीसीएसने जागतिक पातळीवर एक मोठा डाव टाकलाय आणि तो डाव म्हणजेच एंथ्रोपिक या कंपनी सोबत झालेला करार। जशी ओपन एआय कंपनीची चॅटजीपीटी प्रसिद्ध आहे, तशीच एंथ्रोपिक कंपनीची क्लॉड एआय ही यंत्रणा सध्या जगात सर्वात भारी आणि सुरक्षित मानली जाते। टीसीएसने थेट या कंपनीशी हात मिळवणी केली आहे। या कराराच्या अंतर्गत टीसीएस आपल्या तब्बल 50,000 कर्मचाऱ्यांना या क्लॉड एआयचं थेट ट्रेनिंग देणार आहे। त्यामुळे टीसीएस जगतातील इतर कंपन्यांच्या तुलनेत कितीतरी पटीने पुढे जाईल। टीसीएसने यासाठी एक वेगळाच बिझनेस युनिट सुरू केलाय जो बँकिंग, इन्शुरन्स, आरोग्य सेवा आणि सरकारी क्षेत्रासाठी खास एआय टूल्स बनवणार आहे। टीसीएसचा एआय व्यवसायातील वार्षिक महसूल शेवटच्या तिमाहीत $250 कोटी जवळ पोहोचलाय। 2028 ते 2030 पर्यंत कंपनीच्या महसुलातही 100% भाग एआय वर आधारित असेल असं चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केलंय। सध्या कंपनीत 5 लाखांहून अधिक कर्मचारी आहेत। तितक्याच संख्येने म्हणजेच 5 लाख एआय एजंट कंपनीत कार्यरत असतील असा दिवस फार दूर नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। कंपनीच्या या आगामी नियोजनात कोणत्याही कर्मचाऱ्याची कपात केली जाणार नाही, तशी सध्या कोणतीही योजना आखली गेलेली नाही। आम्हाला योग्य गुणवत्ता हवी आहे, याच वेळी आम्हाला एआय एजंट्सही हवेत। सध्याचा मनुष्यबळाच्या वाढीचा दर पुढे कायम राहणार नाही, मात्र उत्कृष्ट गुणवत्तेला आणि आकर्षित करण्याची आम्हाला गरज कायम राहील। कंपनीतील कर्मचारी आणि एआय एजंट एकत्रितपणे काम करतील, हे कंपनीचे भविष्यातील चित्र असेल। टीसीएस साठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी संधी आहे असंही चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केलंय। टीसीएसचे एकूण मनुष्यबळ हे 2026 मध्ये 5,84,000 आहे। त्यात मागील वर्षाच्या तुलनेत 23,460 इतकी घसरण झाली आहे।
मागील 5 वर्षात जागतिक स्तरावर आयटी क्षेत्रात 8 लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नोकर कपात झाली आहे. एकट्या भारतात 1 लाखांपेक्षा जास्त आयटी कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. कोविड नंतर आयटी कंपन्यांमध्ये नोकर भरतीला गळती लागली. 2022 ला जवळपास 12,000 कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली. 2023 मध्ये हा आकडा वाढून 18,000 वाढला. 2024 मध्ये मोठ्या आयटी कंपन्यांनी बेंचवर असलेल्या आणि जुन्या कौशल्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लक्ष्य केलं. 25,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं आणि 2025 मध्ये हा आकडा अजूनच वाढला. 50,000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. द टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार हे वर्ष सर्वात कठीण ठरलंय. एकट्या TCSने सुमारे 12,000 कर्मचारी कमी केलेत. उत्पादकता वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी सायलेंट ले ऑफचा सर्वाधिक वापर झालाय. यावरून आपल्याला दिसतंय की आयटी कंपन्यांच्या नोकर कपातीचा आलेख हा मोठ्या संख्येने वर जातोय. भविष्यात आयटी कंपन्यांमध्ये जॉब मिळणार नाहीत असं दिसतंय. तसेच भारताचा विचार केला तर सध्या भारतात तब्बल 60 लाख लोक आयटी आणि टेक क्षेत्रात थेट नोकरी करतायत. हा आकडा लहान नाही. भारताची अर्थव्यवस्था चालवण्यात या 60 लाख लोकांचा आणि आयटी कंपन्यांचा खूप मोठा वाटा आहे. मग या 60 लाख लोकांचे जॉब्स AI खाणार का? याचं उत्तर होय आणि नाही सुद्धा. होय कोणासाठी? तर अशा लोकांसाठी जे आजही 10 वर्षांपूर्वी शिकलेल्या तंत्रज्ञानावरच जगतायत, ज्यांना नवीन काही शिकायचा कंटाळा येतो आणि जे फक्त तेच रुटीन काम रोज करत बसतात. AI अशा लोकांचा जॉब नक्कीच खाणार. पण नाही कोणासाठी? तर अशा लोकांसाठी जे काळाची पावलं ओळखून स्वतःला बदलत आहेत. मग आता प्रश्न उरतो की आपल्या आयटीतल्या आणि इंजिनिअरिंग करणाऱ्या पोरांनी आता नक्की करायचं काय? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे AI हा तुमचा रिप्लेसमेंट नाही, तर ते तुमचं नवीन हत्यार आहे. जर तुम्ही कोडर असाल तर GitHub, Copilot किंवा ChatGPTच्या मदतीने जास्त वेगवान कोडिंग कसं करायचं हे शिका. जो माणूस AI टूल्स वापरून 10 जणांचं काम एकटा करू शकेल त्याची नोकरी जगातली कोणतीही कंपनी कधीच काढणार नाही. कंपन्यांना आता अशाच लोकांची गरज आहे जे AI ला हाताळू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या नोकऱ्यांमध्ये केवळ मानवी मेंदू आणि भावनांची गरज असते अशा क्षेत्रांकडे आपला मोर्चा वळवा. AI कितीही हुशार झालं तरी तो क्लायंटशी नीट संवाद साधू शकत नाही. तो कठीण प्रसंगात मानवी भावना समजून निर्णय घेऊ शकत नाही आणि क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजेच सर्जनशीलता नसते. त्यामुळे स्वतःची संवाद कौशल्ये सुधारा, बिझनेस ॲनालिसिस शिका आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट सारख्या क्षेत्रांमध्ये गती मिळवा. याशिवाय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंग यांसारख्या नवीन आणि हाय व्हॅल्यू स्किल्समध्ये स्वतःला अपग्रेड करा. इंटरनेटवर आज गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि TCSचे स्वतःचे फ्युचर स्किल्स प्राईम सारखे प्लॅटफॉर्म्स मोफत किंवा अगदी कमी पैशात हे कोर्सेस शिकवत आहेत. तिथे जाऊन स्वतःला सज्ज करा. जेव्हा जगात पहिल्यांदा कम्प्युटर आले तेव्हा बँकांमध्ये आणि सरकारी कचेऱ्यांमध्ये लोकांनी मोर्चे काढले होते की कम्प्युटरमुळे माणसांच्या नोकऱ्या जातील. पण इतिहास साक्षी आहे, कम्प्युटर आल्यामुळे नोकऱ्या गेल्या नाहीत, उलट कम्प्युटर क्षेत्रात कोट्यावधी नवीन नोकऱ्या तयार झाल्या ज्यांची आधी कोणी कल्पनाही केली नव्हती. AIच्या बाबतीतही अगदी तसंच होणार आहे. जुन्या पद्धतीच्या नोकऱ्या जातील हे 100% खरं आहे, पण त्यापेक्षा जास्त आणि उत्तम पगाराच्या नवीन नोकरी निर्माण होतील हेही तितकंच सत्य आहे. बदल हा संसाराचा नियम आहे आणि IT इंडस्ट्रीचा तर तो आत्मा आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.